नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर मी ज्यूट क्लासविषयी मी काय काय शिवलं हे 2 आठवड्याचं तुमच्यासोबत शेअर केलं होतं. आणि त्याच्यानंतर आता एक आठवडा होऊन गेला आहे, पण हा व्हिडिओ यायला थोडं लेट झाले. तर चला मी तुमच्यासोबत शेअर करते मी तिसऱ्या हप्त्यात काय काय शिकले आणि काय काय शिवलं ते. तर ही बघा, ही आहे अशी, त्याच्यात मुलीनं सामान भरलं आहे माझ्या. ही आहे अशी समोसा पर्स. तर छान अशी लहान मुलींसाठी ॲक्टिव्ह असं नॉट, त्याला अशी समोसा पर्स पण आपण शिवू शकतो. आणि एकदा अगदी 10 मिनिटात होती फक्त. ही कापड पण अगदी हिला जास्त काही लागत नाही, एक चेन लागते अशी छोटी, आणि अगदी 10 मिनिटात होते. आता मला माझ्या 2 मुली आहेत म्हणून मी केला शिवून. क्लासमध्ये एक ही झाली होती, एक शिवून. पण काही करावं लागतं आहे मला. घरी आलं का त्यांनी जर बघितलं आहे छोट्या, आई आज काय शिवलं, आज काय शिकवलं क्लासमध्ये, ते विचारतातच आल्यावर. आणि ह्या अशा वस्तू पाहिल्या का, दे मला लागते. कारण असे पाऊच पण शिवले होते, तर मला 2 शिवावे लागले होते दोघींसाठी. तर दोघी स्कूलमध्ये जातात, त्यांच्या पेन्सिल वगैरे शॉपनर वगैरे छोट्या छोट्या वस्तू ठेवतात पाऊचमध्ये. आता ह्या पर्समध्ये पण छोटे सुट्टे पैसे वगैरे काही असले ना, तर मग ही एक माझ्याकडून डबल त्यांनी शिवून घेतली घरी आल्यावर. आणि ही सिम्पल कापडाची बघा, एवढी काही म्हणजे ही साडी नव्हती, साधीच साडी होती, अशीच पाहुणे आलेली. तर साडी कापड जर व्यवस्थित असलं, तर आज मी जाणार आहे आता खरेदीला, तर छान कापड आणणार आहे. तर नंतर वेगवेगळ्या आता पूर्ण आता क्लासमध्ये शिकून झाल्या, तर नवीन आता आपण यूज करण्यासारख्या छान छान अशा पर्स स्टिच करणार आहे. तर ह्या 2 अशा छान क्यूटशा समोसा बॅग शिवल्या. आता नवीन कापड आणलं ना, तर छान कापड आहे, छान पण शिवणार आहे. आणि एक ऑर्डर पण आली आहे तिच्याच फ्रेंडची ही, की पाहिजे म्हणून, तर तिला पण आपण स्टिच करून देणार आहेत. तर चला, ही एक शिकले मी समोसा पर्स. त्यानंतर शिकलो आम्ही हे मोबाईल ठेवायचं पाऊच. तर हे बी काय ना, ते एकसारखं साडीचं याचं शिवलं. मला वाटलं सुरुवातीला यूज करण्यासारखं येतंय नाही येतंय, सुरुवातीलाच छान कापड घेऊन कॉटनचं वगैरे शिवलेलं परवडलं असतं, कारण यूजमध्ये आलं असतं हे. आता इथून आपण अशी नॉट, इथं एक टच बटन पण लावू शकतो, आणि इथून अशी मधून नॉट लावून असं एकीकडून हे करू शकतो. तर हे आहे छान असं मोबाईल पाऊच. किंवा असं ओल्ड एज बायका थोडं कमरेला वगैरे हे करतात, तर ते आपण स्टीलचा तसला आकडा पण लावू शकतो. ज्यांना तसं हे करायचं आहे ना, तसं यूज करायचं आहे. तसं तर मी याला छान शिवणार आहे, नवीन कापडाचे नॉट वगैरेच लावणार आहे, हे यूजमध्ये येऊन जाईल. कधी किचनमध्ये वगैरे काम करताना ते करताना कधी कॉल एवढं काही येत नाही आपल्याला, अर्जंट कॉल वगैरे, पण कधीच ते शाळेचा त्याचा कशांचा फोन आला किंवा घरचा कुठला फोन आला तरच. पण जे आपले मग पाहतो, शोधतो, रिंग आल्यावर. इकडं असतो बेडरूममध्ये ठेवलेला माझा फोन, आणि शेवटी शक्यतो वरतीच ठेवलेला असतो, कारण मुलांना देत नाही मी फोन बघायला. खाली कुठं असला तर ते घेतात, त्यामुळे माझा वरती ठेवलेला असतो. कॉल आला तरच मी अगदी लेंटरवर म्हणलं तरी ठेवलेला असतो, कारण असं खालती हात पूर्णापर्यंत कुठं ठेवला तरी मुली कशावर उभा राहून घेण्याचं लेकरं प्रयत्न वगैरे करतात. एवढं नाही करत त्यांना, कारण मी मोबाईलची सवयच नाही लावली, पण तरी कदाचित लागू नये म्हणून नजरे आडच ठेवलेला बरं. तर हे एक मोबाईल पाऊच, समोसा बॅग. नंतर एक शिवलेली अशी एक सिंपल एक अशी पिशवी. तर याच्यातून ते आणखीन आम्हाला टिफिन बॅगचं माप देणार आहेत, ज्याला डबल कप्पा वगैरे, डबल चेन वगैरे असते, साईडला बॉटल ठेवायला पॉकेट वगैरे पण असतं. त्यात ही पिशवी, तिचं माप थोडं एक्स्ट्रा होतं, पण माझ्याकडे हे जरा असं कापड होतं. हे पण मला कस्टमरची साडी फ्रॉक शिवायला आलेला होता, त्याच्यातून एक छोटा तुकडा उरला होता. तर मी त्याचं काय म्हणलं, फ्रेश कलर आहे, काय उपयोग करावा म्हणून ही बॅगला म्हणलं मी हेच लावते. तर छान असं अस्तर वगैरे लावलेलं आहे यातून, सिंगल चेनचीच आहे, पण मस्त आहे. आपण इथं आमच्या शेजारी मंदिर वगैरे असं पाणी बॉटल ते नेतो ना, की मुलं खेळायला लेकरं खेळायला गेल्यावर ते केल्यावर बसतो, तर आपण हे असे याच्यात सिंगल 2 पाणी बॉटल टाकून देवाचे फुलं वगैरे टाकून पण नेऊ शकतो. याचा कलर जरा फ्रेश वगैरे तर छान वाटतंय. तर चला, ही एक पिशवी अशी शिवलेली आहे. आणि अजून आता एक खूप मोठी अशी भाजीपाला मार्केटला गेल्यावर समजा आपण त्याच्यात भरपूर भाजी आणू शकतो, आपल्या आठवड्याभराच्या भाज्या कंप्लीट आणू शकतो, अशी एक मोठी पिशवीचं त्यांनी आम्हाला माप दिलं. तर ती शिवलेली बघा, अशी एक ही मोठी पिशवी, पूर्ण दिसत नसेल शक्यतो तुम्हाला, एकदम मोठी पिशवी. तिला असे 2 कप्पे काढलेले आहेत मधनं, इकडून एक हा मोठा कप्पा आणि इकडून एक हा. तर याच्यात आपण असं मिरची वगैरे किंवा असं लसूण वगैरे घेतलं तर एका कप्प्यामध्ये टाकू शकतो, किंवा इथून अशी एक सरळ टीप मारून अशी. त्या तर बोलल्या होत्या टीचर आम्हाला 2 कप्पे करा, इकडे लसूणचा इकडं आल्याचा, असं म्हणजे असा पण यूज करू शकतो. पण मी नाही मारली टीप, असंच ठेवलं, कारण असा बी छान उपयोग होतो. तर अशी मोठी लांब रुंदाची मी परवा शिवली, काल लगेच यूज केली बी. काल मार्केटला नेऊन
सगळं भाजीपाला वगैरे आणला. अगदी लेकरांचे फ्रूट्स वगैरे सगळं बसलं, कारण खूप मोठी पिशवी ना, तर दुसरी न्यायची पण गरज नाही. यांना वॉशेबल पण आहे, आपण व्यवस्थित समजा शिवून ते नंतर वॉश करून पण वापरू शकतो. ही आहे जुन्या साडीची नाही म्हणता येणार, माझी अशी सेलमधून घेतलेली एक साडी होती, ती मी काही वापरली नव्हती, फक्त एकदा घालून बघितली आणि काही केलं पण नव्हतं, तिला फॉल वगैरे काही केलं नव्हतं, अशीच पडलेली होती. म्हणून म्हटलं चला कलर पण जरा फ्रेश आहे, पण याचं पण काहीतरी बनवू शकतो. समजा सुरुवातीला मला वाटलं मला फिनिशिंग येते वगैरे, नाही तर थोडीसं झालेलं हे गोटपट्टी लायला त्याला. तर आता नवीन कॉटनचं कापड घेऊन पण आपण एक अशी बनवणार आहेत. आणि हे बंद जे मी असे लावलेत ना, त्याच्या इथपासून अखंड बंद लावणार आपण त्याला. म्हणजे त्या टाईपची एक माझी शिवायची राहिली, बाकीच्या बॅचमधल्यांनी शिवलेली, तर तशी मी एक नवीन कापड आणल्यावर शिवून देणार. तर ही अशी एक मोठी भाजीपाला पिशवी एक शिवलेली. हिला 2 दिवस गेले, कारण हिला वेळ लागतो खूप, सगळ्यांना मापं द्यायला, त्याला सगळ्यांना एका दिवसात देणं पण होत नाहीत. आणि तिथं पण मशीन कमी असल्यामुळं म्हणजे आज जे बसलं आहे त्याला उद्या शिवायला बसायला मिळत नाही, मग कारण गर्दी झाली तर तसं मग तसे ते रूलच आहेत तिथले. घरी आहे माझ्याकडं मशीन, पण घरी वेळ भेटण्यावर आहे ना, कारण घरी पण सगळे कामं पण मीच करते आणि सगळे घरातले वगैरे, आणि लेकरांना पण बघणं, त्यांचा अभ्यास वगैरे, त्यामुळे जर वेळ मिळाला किंवा संध्याकाळी 9च्या नंतर मी बसत असते जेवढा वेळ मिळेल तेवढा, त्यामुळे याला 2 दिवस गेले. पण छान अशी ही पिशवी तयार झालेली. चला आता ती डेली आपल्या दैनंदिन उपयोगात पण येणार आहे. तर ही एक पिशवी, आणि अजून एक 2 कप्प्याची अशी एक, असं आपण एक आपला कुठं चाललो तर डबा वगैरे किंवा असं थोड्याशा ओल्ड बायका वापरतात ना, तशा टाईपचं. समजा कुठे इथे लोकलला चाललं आहे वगैरे, तर हा एक कप्पा आहे त्यामध्ये, हा असा साईड कप्पा, आणि हा एक मेन कप्पा. तर याच्यात थोडंसं मोठं माप होतं. हे माझा वेस्ट ब्लाऊज पीसच होता, पण कलर फ्रेश होता आणि छान वाटलं मला थोडंसं सिल्क, म्हणून म्हटलं छान दिसेल याचं मी शिवते. तर छान बोलल्या मला आल्या, पण थोडंसं रुंदीला अजून 1 इंच माप पाहिजे होतं, थोडी अशी लांब झाल्यासारखी झाली असं बोलल्या टीचर. तर नेक्स्ट टाईम आपण लक्षात ठेवूया. तर हा आहे मेन कप्पा असा, याच्यात माझी एक छोटी पर्स मी टाकली. ही पण मी शिवलेली आहे क्लासमध्ये, बॉबिन वगैरे हे क्लासमध्ये नेत असतो, तिथं आपण आपले दोरा आपल्या बॉबिन वगैरे यूज करावं लागतात ना, त्यामुळं ते टाकून न्यावं लागतात पुन्हा इथल्याकडून. हा मेन कप्पा आणि हे कप्पा छान पण उपयोगात येऊ शकते इझिली, आणि याचा कलर वगैरे पण छान वाटतंय, फ्रेश वाटतो. आणि वेस्ट ब्लाऊज पीस होता माझ्याकडं, हा गावावरूनच दिलेला. तर त्यामध्ये असं बेसची पट्टी वगैरे झाली अशी छान 2 चेनची पर्स. तर हे झालेले आहेत हे आठवड्यातल्या आपल्या ह्या सगळ्या वस्तू शिवून. आणि एक आणखीन फ्रीज कवरचं माप दिलेलं आहे त्यांनी, पण माझ्याकडे त्याला भरपूर कापड लागतं, कारण त्याला 6 कप्पे पण आहेत आणि उंची वगैरे मधला चौकोन हे म्हणजे भरपूर अखंड कापड लागतं. तर त्याला मग मी यूज पण करणार आहे ते, त्यामुळं म्हणलं छान असं मार्केटमधून कापड आणून त्याला अस्तर वगैरे आणून छान स्टिच करू आणि मग तुमच्याशी शेअर करू. आणि टीचरला पण सांगितलं मी माप घेतलं आहे, पण मी जेव्हा छान कापड येते आणि ना तेव्हा मध्ये मी दाखवीन तुम्हाला, कारण आपण आज घेतलेले माप तिथं पूर्ण स्टिच करून रेडी करून दाखवावं लागतं, तेव्हा नंतरचं आपल्याला भेटतं. कारण बरोबर आहे ना, त्यांना पण ना ते काही करायची नाही, पडायचं नाही. पहिलं जर पूर्ण क्लिअर असेल, आलं वगैरे सगळं व्यवस्थित समजलं, काही डाऊट ते सगळे क्लिअर झाले तर पुढचे मापं देतात ते, म्हणजे खूप छान शिकवतात. आणि खूप म्हणजे असं थोडंसं स्ट्रिक्टली पण, जसं आपण लहान असताना जायचं ना शाळेत, तर तसलंच काही, तसं म्हणजे आपल्याला येवा सगळ्यांनी मनातून करावा. किती आपण म्हणलं ना आम्हाला घरचे कामं वगैरे असं एवढं वेळ नाही भेटत, तरी पण वेळात वेळ काढून शिकून घ्या स्वतःसाठी. आवड येतं, हे करा ते करा, व्यवस्थित करा. आणि तुम्ही शिवलं तर त्यांचं तर म्हणणं असं एकही व्हायला नाही गेलं पाहिजे. शिवलं ना असं प्रॅक्टिस म्हणून सुरुवातीला, म्हणजे फक्त सॅम्पल हे म्हणून शिवू नका, तुमच्यात काहीतरी उपयोगात येईन असं छान असं मन लावून शिवा. कारण जुन्या कापडात असलं तरी मन लावून शिवा, तरी तुम्हाला त्याचं असं बघून छान वाटेल, किंवा तुमच्याकडे कायमचं राहीन, उपयोगात येईन असं शिवा, असं त्यांचं म्हणणं असतं. तर खरंच खूप छान सांगतात त्या, आणि बरोबरच आहे अगदी त्यांचं. तर चला, ह्या माझ्या 3ऱ्या आठवड्यातल्या शिवलेल्या सगळ्या बॅग्स वगैरे, छोट्या पर्स वगैरे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि याचे मापं घेऊन जर कुणाला जर असं शिकायचं हे जर असेल तर मी समजा डायरेक्ट स्टिच करताना पण दाखवू शकते, कारण एवढं वेळ नाही भेटत, शूट नाही हे होत, कारण माझं ते एवढं शिवताना हे करताना मी लागले का कामाला लागते, काही मोबाईलचं ते काही बघतच नाही. तर पाहिजे असेल तर तसे मापं देऊन म्हणजे शिवताना पण मी दाखवू शकते, व्हिडिओ शेअर करू शकते. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.